मला आज छान मिरच्या मिळाल्या. चला मग भरली मिरची करूया आपण. हे बघा मी आता स्वच्छ धुवून पुसून ठेवलं आहे. आपल्याला मसाला लागेल त्यासाठी मी बघा 1 चमचा मोठा धणे घेतले, अर्धा चमचा जिरे घेतले, अर्धा चमचा बडीशोप घेतली आणि अर्धा इंच आलं, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्या. आता हे सगळं मला क्रश करून घेणार आहे. मी आता हे वाटून घेते. आता मी हे बघा आता मिक्सरमध्ये मी जाडसर वाटून घेतले. धने, बडीशोप आणि ओवा आणि आलं, लसूण, हिरवी मिरची असं क्रश करून घेतले बघा. आता हे वाटण तयार करू झालं आपलं. चला आता आपण मिरची वड्यासाठी त्याची भाजी तयार करू घेऊया. कोणी कच्चा बटाटा पण यूज करता, पण मी तसं नाही करणार. मी भाजी करून घेणार आहे. थोडंसं टाकायचं ते. त्याच्यामध्ये जिरे टाकून घेऊ. त्याच्यामध्ये हा आपला कुटलेला मसाला आहे ना, तो पण टाकू. आणि बघा कुटलेलं आलं, लसूण, हिरवी मिरची हे पण टाकून घेऊ. छान परतून घेऊ आपण. छान परतून झालं आपलं. त्याच्यात आपण हळद टाकून घेऊ. थोडी हळद टाकून घेऊ आणि थोडंसं काश्मीरी तिखट थोडंसं टाकू, जास्त नाही टाकायचं. फोडणीला थोडा हिंग टाकून घेऊ. कापायला बटाटा आहे ना, हातानेच कुस्करले मी. आता हे 4 मोठे बटाटे होते ते टाकून घेऊ आपल्या इकडे. गरम झाली. चमचा गरम झाला. हे बघा याच्यात थोडासा गरम मसाला पण टाकून घेऊ आपण. जास्त नाही टाकायचा, थोडा गरम मसाला टाकायचा. एकत्र करून घेऊ सगळे. आता आपण मीठ टाकून घेऊ. पण मीठ टाकलं नव्हतं ना, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आणि ही ना जरा आंबट असते, आंबट छान लागते म्हणजे जर जसं आमचूर पावडर टाकून घेतला. अर्धा पाऊण चमचा टाकायचा. ते छान एकत्र करून घेऊ. वरून थोडी कोथिंबीर पण टाकून घेऊ आपण. एकत्र करून घेऊ आणि गार करून घेऊ चटणी आपण. आता तोपर्यंत आपण बॅटर तयार करून घेऊया. हे बघा आता मिरची वड्यासाठी हे 2 वाटी बेसन घेतलं मी. आता 1 वाटी आधी टाकलं आहे. हे 2 वाटी बेसन घेतलं आहे. 2 चमचे रवा घेतला आहे क्रिस्पी होण्यासाठी. त्याच्यामध्ये बेसन आहे. मग आपण थोडा हिंग घेऊया. हिंग टाकते. हिंग घेतला आणि मीठ. थोडीशी हळद घेणार. थोडीशी हळद, थोडंसं नावाला तिखट. ते काय क्रिस्पी तिखट नसलं तरी चालतं. आता हे सगळं हे बघा थोडं थोडं पाणी टाकून जरा बॅटर बनवून घेते मी. आता याचं सरसरीत असं बॅटर बनवून घेते. ते बघा असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे. असं व्हायला पाहिजे कोटिंग, म्हणजे मिरचीला कोटिंग राहिले बघा. असं केलं ना एकत्र नाही व्हायला पाहिजे, म्हणजे आपल्या मिरचीला छान कोटिंग राहील. आता हे याच्यात रवा टाकल्यामुळे आपण थोडा वेळ सेट होऊ देऊया. तोपर्यंत हे मिरच्या आहे ना, मिरच्या अशा कापून घेते मधून, त्याच्यातल्या बिया काढून घेऊया आपण. आता हे बघा अशी चीर पाडून घ्यायची आणि बिया सगळ्या काढून घ्यायच्या.
हे बघा अशी चीर पाडायची आणि बिया आहे ना सगळ्या काढून घ्यायच्या आपण. असं मी आता सगळ्याच्या काढून घेते. आता माझ्या 7 मिरच्यांसाठी मला एवढं 2 वाटी बेसन लागलं आहे आणि 2 चमचे रवा टाकला आहे. आता याच्यात मी तांदळाचं पीठ वेळेवर टाकणार आहे, त्याच्याने अजून क्रिस्पी होतात मग. आणि आता हे सगळं मिरच्या काढून हे बॅटर मी त्याच्यामध्ये भरते. आता दाखवते तुम्हाला. हे बघा आता भरल्या मिरचीला कसं वांग्याला कसं आपण मीठ लावून घेतो म्हणजे आळणी लागत नाही वांगं, तसं त्याला पण असं थोडं मीठ लावून घ्यायचं आतून किंचित लावायचं आणि मिरची छान शिजते पण आणि आळणी पण नाही लागत ती मिरची. मग भरली वांगी करताना कसं करतो आपण तसंच करायचं. आणि याच्यामध्ये आता आपल्याला बॅटर भरायचं. हे बघा बॅटर पण असं छान भरून घ्यायचं एकदम असं छान गोळा करायचा. हे बघा छान दाबून दाबून भरायचं मिरचीमध्ये. तर छान दाबून दाबून भरून घ्यायचं बॅटर. बघा आम्ही जोधपूरला गेलो होतो ना, तिथे आमची एक मैत्रीण म्हणाली की आम्हाला इथला मिरची वडा फेमस आहे. मग तिथे आम्ही खाल्ला होता. हे बघा असं होतं. आणि ते असं बाहेरून पण लावतात आवरण जर असं म्हणजे मिरचीचं हे निघत नाही. मग थोडंसं लावून घ्यायचं मिरचीला. तिकडे नसते लागत नाही जास्त पण बघा तुम्हाला जमत असेल तेवढं लावून घ्यायचा. हे बघा असं लावायचं म्हणजे त्याला बेसन छान लागतं. अजून एक भरून दाखवते मी तुम्हाला. हे बघा असं गोळा घ्यायचा मिरचीमध्ये भरून घ्यायचा. छान छान दाबून दाबून भरायचं मिरचीमध्ये. उकळ नाही ठेवायची मिरची. असं छान भरून घ्यायचं इथपर्यंत. तर मी असं सगळ्या मिरच्या भरून घेते. असे बंद करून घ्यायचे आणि असं भरून पण लावायचं जरासं म्हणजे त्याला बेसन छान कोट होतं. मग हे बघा असं छान लावून घ्यायचं मिरचीला पण दाबून दाबून करून घ्यायचं म्हणजे आपल्याला बेसनमध्ये घुलून मग तळायचे. आता मी असं सगळ्या मिरच्या भरून घेते. आता सगळं बॅटर आपण याच्यामध्ये भरून घेतले. अगदी छान दाबून दाबून भरून घेतलं. त्याचं पण बॅटर होतं ना, आता रवा टाकल्यामुळे तो पण फुलला असेल. आता याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ टाकते मी. शेवटी टाकलं ना तांदळाचं पीठ छान कुरकुरीत होतात. मग आता हे एकत्र करून घ्यायचं. छान एकत्र करून घेते मी आता याच्यात. आणि याच्यातच आपल्याला 2 चमचे आता तेल पण मी गरम करायला ठेवले बघा, ते पण टाकून घेते. 1 चमचा तेल टाकून घेते त्याच्यामध्ये. पिठात आता एकत्र करून घेते. तर छान फेटून घेतलं मी. आता मी त्याच्यामध्ये आपली मिरची आहे ना ते छान आपण डीप करून घेऊया. छान कोटिंग करून घ्यायचं. तेलामध्ये सोडून घ्यायचं. आता जेवढी मावतील ना तेवढी भजी आपण टाकून घेऊ. मोठी मोठी आहेत ना मिरची. छान तळून घेऊ आपण. एका बाजूने झालं का मग उलटवायचं. आता बघा किती छान होत आहे तर आपली भजी. छान दिसत आहेत ना. छान आता दोन्ही बाजूनी छान आपण करून घेऊ. फ्राय काढून घेऊया. मग तशी बाकीची पण भजी मी आता तळून घेते. ही काढून घेते आधी दाखवते तुम्हाला. बघा किती छान झालं आपला मिरची वडाचं तेल काढून घ्यायचं छान त्याचं. मिरची पकडून टाकायचं. आता बाकीचे पण मी असेच तळून घेते. किती छान झाला आपला मिरची वडा. एकदम क्रिस्पी आणि बघा किती मस्त फुगला. तुम्हाला आता मी कापून पण दाखवते. खूप गरम आहे. बघा आता कापून पण दाखवलं तुम्हाला मी वडा. किती छान झालं बघा. बघा किती छान झाले आपले वडे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या तुम्ही पण आमच्याबरोबर मिरचीचा आस्वाद घ्यायला मिरची वड्याचा.